वनिता ती भेटली मला तिथे। हे बघा माणसातलं देवाचं रूप। घरातली परिस्थिती अतिशय नाजूक आहे, त्याचं भान ठेवून जे काय करायचंय ते करा। तो चेहरा खूप ओळखीचा होता, कोणाचा होता माहिती? नर्मदाताईंचा नाही, तुझा होता। त्या बाईला शक्य तितक्या लांब ठेवा, कारण ज्या ज्या वेळेला ती बाई तुमच्या पत्रिकेत आली त्या त्या वेळेला तुमची ग्रहदशा फिरली आहे। सरांचं ऑपरेशन एवढंच काम होतं माझं, ते झालं, मी चालले आता। हे बघ काका, ती असेल तुझी पुतणी वगैरे, पण माझी ती बहीण आहे, त्यामुळे तिचं नाव काय ठेवायचं हा सर्वस्वी माझा निर्णय असणार आहे। अमृता, तुझं नाव अमृता ठेवायचं हा निर्णय सुद्धा त्यावेळेला मी घेतला होता, तर तू माझ्या पुढे जाऊन काही करू शकत नाहीस। पण खरं सांगू का, अमृतापेक्षा ना खूप जास्त चांगली नावं मिळाली असती तेव्हा। हा, अरे वा, तू सरळ सरळ आरोप करतेस ना माझ्यावर। बरं ठीक आहे, सांग तू काय नाव ठेवायचं तिचं? चिवचं नाव ठेवूया सरस्वती। काका प्लीज हा। काय झालं? अरे किती ओल्ड फॅशन नाव आहे हे। बरं, आणि ज्या नदीवरून नाव ठेवतोयस ना ती नदी सुद्धा लुप्त पावलेली आहे। सरस्वती हे एका नदीचं नाव आहे एवढंच माहिती ना आपल्याला। नाही, बुद्धीच्या देवतेशी काही संबंध आहे हे आपल्या गावीही नाहीये ना। काय नाही ग, सरस्वती म्हणलं की कसं छान पवित्र वाटतं। अरे पण तू जरा विचार कर ना, 20 वर्षांनंतर जेव्हा चिऊ कॉलेजला जाईल तेव्हा तिला सरस्वती हे नाव सांगताना कसं वाटेल रे? काय वाटायचं? कदाचित तेव्हा सरस्वती या नावाची फॅशन आली असेल। हॅलो, काय म्हणायचं काय तुला? ही अशी गंगा, यमुना, सरस्वती, भागीरथी या अशा नावाची फॅशन असेल 20 वर्षांनंतर? का नसेल ग, का नसेल? आणि खरं सांगू, हे आता नमिता, अनिता, सविता या सगळ्या नावांपेक्षा गंगा, यमुना, सरस्वती ही नावं खरंच छानच आहे। ए प्लीज हा काका, आत्याची बरं झालं तू आलीस ते। हे बघा, ही तुमची चर्चा जरा बाजूला राहू दे। अरे अहिल्या कधी येणार आहे? मी फोन केला होता तिला आज सकाळी, थ्रोट इन्फेक्शन झालंय म्हणाली। अरे बापरे। अरे बापरे करण्यासारखं काय आत्या त्याच्यात? चांगलंच आहे की। अरे काय बोलतोयस तू? मग काय, त्यानिमित्ताने जरा तोंड बंद ठेवेल, गप्प बसेल। मी सांगितलं तिला हेच हेच कारण पुढे करून, म्हणलं घशासाठी माहेरची हवा फार चांगली, तेव्हा तिथेच थांब। काका एक आयडिया मला, आपण चिऊचं नाव अहिल्याच ठेवूया ना। काय बरी आहेस ना? अगं रामायणानंतर कुणी हौसेने आपल्या मुलीचं नाव कैकई ठेवलंय असं माहितीये का तुला? आणि आपल्या घरच्या या सगळ्या महाभारतात अहिल्या हे नाव ऑलरेडी बदनाम आहे ग खूप। क्या बात आहे काका, सॉलिड पटलंय मला। मामान फाजीलपणा बास। कसं आहे आत्या, ती जेव्हा नसते ना तेव्हा मला असं सारखं वाटत राहतं की आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत। ती आली की माझं पारतंत्र्य चालू। मामान गप गप। लक्ष्मीबाई, आम्ही सगळे तुमचे खूप आभारी आहोत। वाकणी साहेब, त्यात आभार कसे मानायचे? आम्ही आमचं कर्तव्य केलं। तसं नाही, कर्तव्य सगळेच करतात, पण मनापासून केलं तर असे चांगले रिझल्ट्स मिळतात ना। तुमच्या स्टाफला मी भेटवस्तू पाठवल्या होत्या, आवडल्या का? हो, सर्वांना खूपच आवडल्या। तुमच्या भाचीला आवडलं की नाही भेट? माझी भाची? हा, वनिता। अहो रमावतीला शिक्षिका नाही का ती? सध्या इकडेच असते ना। कोण वनिता? वाकणी साहेब, मला कुणी भाऊ नाहीये, त्यामुळे भाची कुठून येणार? हो, असं काय करताय लक्ष्मीबाई? हे बघ, ही तुमची कोण लागते? ही तर विद्या, पण ही रमावतीची नाहीये, ही नागपूरची आहे। गेल्या काही दिवसापूर्वीच ती आपल्याकडे जॉईन झाली। काय? ती इथे कामाला आहे? हो, पण कामामध्ये एक नंबरची कामचुकार आहे आणि सतत खाडे करत असते। मला माहितीये, विद्याच नाव आहे हिचं। अहो नाही लक्ष्मीबाई, ही वनिता आहे, रमावतीची शिक्षिका। अच्छा, तरीच म्हटलं डॉक्टर मागे रमावतीची मुलगी असं सारखं का म्हणत होते? ही मुलगी तर एकदा साहेबांच्या रूम मध्ये पण गेली होती।
काय साहेबांच्या रूम मध्ये? असं काय करताय? काय काय करतोय? असं का पाहताय? काय होतं असं पाहिल्यामुळे? नाही, काही होत नाही, पण अशा नजरेची सवय नाहीये ना म्हणून. तुझ्या चेहऱ्यात माझं नशीब बघतोय मी. स्वतःच हसू येत आहे. का? काय झालं? माझं काही चुकलं का? तुझं नाही, माझंच चुकलं. माझ्याच मूर्खपणाचं हसू येत आहे मला. त्या दिवशी परशु आणि सुमित्राचं भांडण झालं तेव्हा काय काय बोललो त्याला. एवढी सोन्यासारखी बायको आहे, असा कर्मदरिद्र्यासारखा का वागतोस तिच्याशी? तुम्ही त्याच्यामुळे स्वतःला कशाला मूर्ख म्हणून घेताय? कारण जानकी, माझी गत काय त्याच्यापेक्षा निराळी नाही आहे. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. मी त्याच्याच सारखा वागतोय की? असं का बोलताय? जानकी, कधी जमलंच तर माफ कर मला. कारण मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, पण ते नावापुरतच ना. तो परशु बरा, निदान जसा आहे तसाच वागतो. पण मी साळसूदपणाचा आवडतो आणि तुला सारखा अपमानितच करत असतो ना. अरे देवा, आता काय करू मी? काही करू नकोस. फक्त अशीच माझ्या समोर बसून राहा. म्हणजे तुझ्या डोळ्यात पाहून मला माझ्या चुका मोजता येतील. माझं कुंकू, हा 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 कुंकू, हा 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 कुंकू. जमदाडे काही कर, अख्खी मुंबई पालथी घाल, पण ती बाई मला ताब्यात हवी आहे. काम अतिशय गोपनीय आणि महत्वाचं आहे, म्हणून तुला स्वतःला लक्ष घालायला सांगतोय. माझ्याकडे तिचा पत्ता असता तर मुंबई पालथी घालायला सांगितली असती का? हे बघ, आपलं सगळं नेटवर्किंग कामाला लाव. ती बाई मला ताब्यात पाहिजे लवकरात लवकर, कळलं? काय वकनी साहेब, कोणाला शोधताय? नाही म्हणजे काही अडचण असेल तर मला सांगा. हो, बोलणारच होतो तुमच्याशी. आधी साहेबांना भेटून तर घ्या. हो, त्यासाठीच आलोय मी. चला. हो अगं, आता बरी आहे तब्येत बाबांची. हो, शुद्धीवर सुद्धा आले. नाही, डिस्चार्ज नाही मिळाला अजून, पण येतील लवकरच घरी येतील आता. हो ना. बाकी काकू, एक मिनिट, मी नंतर फोन करते तुला. काकू, अगं
तू इथे काय करतेस? डॉक्टरांनी तुला विश्रांती घ्यायला सांगितलीये ना. तू बस बघू आधी इथे. सावकाश, हळूहळू. बस इथे. झाली की ग खूप विश्रांती आता. हे बघ, तुझ्या पाठीला लागलेला मार आणि तू घेतलेली विश्रांती यात खूप फरक आहे अजून. अगं मला आता खरंच खूप बरं वाटतंय. आणि खरं सांगू का, या घरच्या मालकिणीने इतके दिवस विश्रांती घेतलेली ठीक आहे. माझ्यासारख्या. व्हॉट यू मीन तुझ्यासारख्या? काकू असं का बोलतेस तू? अगं तू सुद्धा या घरची मालकीणच आहेस. हा तुमच्या सगळ्यांचा मोठेपणा झाला अमृता, पण मला माहितीये ना माझी या घरातली किंमत काय आहे. तुझी या घरात काय किंमत आहे ते आम्हाला ठरवू दे. तू कशाला ठरवतेस? बाईची घरातली किंमत ही तिच्या नवऱ्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. नरसिंह भाऊजीच्या प्रकरणानंतर यांनी घरात जो काही तमाशा केला तो त्याबद्दल जी काही शिक्षा मिळायची ना ती परशू काकाला मिळेलच. पण तू का उगाच वाल्याकुळाच्या पापात सहभागी होतेस? माझी इच्छा असो वा नसो, यांच्या पापांचं ओझं माझ्या माथी येणारच. एका नाकर्त्या नालायक नवऱ्याची नाकर्ती बायको आहे मी. काकू तू का असा विचार करतेस? हे बघ, परशू काका गेला तेल लावत. एक लक्षात ठेव, तुझी या घरातली जागा त्याच्यावर अवलंबून नाहीये, कळलं? रोज माझ्या खोलीतून हॉलमध्ये आले आणि तुमच्या नजरेला नजर भिडली ना तर माझी मलाच लाज वाटते. तुझी ही अवस्था बघून ना परशू काकाला आनंद होत असेल, किंवा मे बी त्याला तेच हवं असेल. ते नाही माहित मला, पण यांच्यामुळे सगळ्या घराला त्रास सहन करावा लागतोय. तो आम्ही तुझ्याकडे आणि चिवकडे बघून सहन करतोय. नाहीतर आतापर्यंत परशू काकाला मीच जमिनीवर आणला असता. आता माझी मलाच लाज वाटते. ही तर एक फॉर्मॅलिटी आहे साहेब. त्या रात्री जे घडलं त्याबद्दल आमच्या मनामध्ये थोडीही शंका नाही. म्हणजे राजन तायशेरे तुमच्या बंगल्यामध्ये शिरला आणि वहिनींशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दोघांच्या झटापटीमध्ये वहिनींच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. आणि जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात त्यावेळी राजनने तुमच्यावरती गन रोखली आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या बचावासाठी त्याच्यावरती फायर केले. आणि ज्यावेळी राजन जखमी झाला हे पाहण्यासाठी तुम्ही खाली वाकलात त्याच वेळी राजनने तुमच्यावरती फायर केली. हे असंच घडलं होतं ना? बहुधा असंच. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या अँगलने बसला होता तो अँगल आणि तुम्हाला लागलेली गोळी हे गणित विचित्र आहे. त्यामुळे तुम्ही मला एकच सांगा की जखमी राजन तुमच्यासमोर उभा राहिला होता का? कारण तुमच्यावर वरून फायर झाली. गोळी घातली नसती तुला, तू माझ्याशी झटापट केली. राजन, नाही, हे असं नव्हतं घडलं. म्हणजे
बाकी सगळं तुम्ही म्हणता तसंच घडलं, पण मला गोळी लागली तेव्हा राजन माझ्या समोर जमिनीवर पडलेला होता. हे कसं शक्य आहे? राजन जर खाली पडला होता तर गोळी कोणी झाडली? याचा अर्थ यांच्यावर गोळी झाडणारा कोणीतरी दुसराच होता. बोला परशु शेठ. अरे चिमट्या, बाईला चिमटा काढला का नाही? अहो कसा चिमटा काढणार, बाई सापडेल तर पाहिजे ना. म्हणजे अजून तू तिला विठ्ठलवाडीला पोचती केली नाही वाटत? अहो कशी पोचवणार, पाखरू गेलं उडून. म्हणजे अहो मी बाईला फ्लॅटवर आणाय गेलो तो, पण बाईचा पत्त्याच नाही. बाई पळाली बहुतेक. बाई पळून गेली का तू तिला पळवली? मला वाटलंच होतं तू बाई पडून नांगे टाकणार. नाही नाही परशु शेठ, मी असा इमानदार कुत्रा आहे ना, ज्याच्या घरचं मीठ खातो त्याच्याच घरात आयुष्यभर राखण करत असतोय. अरे कुत्र्या, पण तिचं मीठ खाल्लं ना तू, तिचं खा खा खात होता, मग गेला असेल राखणीला तिच्या बेडरूम पर्यंत. अहो नाही नाही परशु शेठ, अहो आता तुमचा राईट हँड होणार आहे ना मी, मग असं कसं करेन? आयुष्यभर तुमचीच चाकरी करणार. असं ना? मग कोण ठेवल्या ठेवल्या बाईला शोधायचं, दिसली रे दिसली की तिला खलास करायचं. वाकण्याला काय पण पुरावा सापडता कामा नये. नाही म्हणजे तुम्ही म्हणाल तसं करतो, पण परशु शेठ माझं जीव अडकलाय त्या बाईत. तुझं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही मी. अशा 10 बायका तुला मिळवून देईन. हिला खलास कर आणि काम झालं की मला कळव. कोण ठेव चल. अहो पण याचाच आम्हाला संशय होता. कारण आम्ही याच गोष्टीची वाट पाहत होतो की हा विषय तुमच्याकडूनच निघावा. का? कारण यामुळेच संशयाची सुई तुमच्याच घरातील कुणावरही जाऊ शकते. जानकी म्हणते ते खरं आहे. राजांनी माझ्यावर 100% गोळी झाडली नाही. गोळी झाडली कोणी? त्याचा कोणी साथीदार? गोसावी. 100% त्यानेच गोळी झाडली असणार, कारण राजन त्याच्या ताब्यात होता आणि राजनच्या मनात आपल्याबद्दलचा राग वाढण्यासाठी त्यानेच खतपाणी घातलंय. म्हणजे तुम्हाला माहिती होतं राजन कुठे? हो म्हणजे हो हो माहित होता. राजनची आई गेल्यानंतर तो गावात आलाय हे वाकणीसना कळलं होतं आणि त्यांनीही मला ते सांगितलं होतं. पण मी त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही. माझ्याजवळ तितका वेळच नव्हता, कारण त्याच दिवशी हे सगळं घडलं. आम्ही गोसाव्याला उचललो साहेब. राजांच्या हातामध्ये जे पिस्तूल होतं ते गोसावीचंच होतं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या गोसाव्याला आम्हाला जामिनावर सोडावं लागलं. मग परत उचला त्याला. त्यात विशेष काय? नक्कीच उचलतो आम्ही त्याला, पण काही रिपोर्ट्स आम्हाला कमिशनर साहेबांकडे सोपवू द्या. येतो मी. म्हणजे त्या दिवशी राजन जर माझ्याशी नीट बोलला असता तर कदाचित. हे बघ जानकी, त्या रात्री जे काही घडलं ते जितक्या लवकरात लवकर विसरशील तितकं बरं.
आपल्या पुढे उभं आयुष्य पडलंय. कळलं?